अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले हिंदू धर्मामध्ये वृक्ष, वनस्पती, पर्वत आणि नद्या यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आध्यात्मिक दृष्टीने काही झाडं आणि वनस्पतींना तर देवाचं प्रतीक मानलं जातं. जसं की तुळशी असेल, शमी, केळी अशी अनेक प्रकारची झाडं आहेत जी आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. या झाडांची पूजा करणं म्हणजेच देवांची पूजा करण्यासारखं आहे. आपले हिंदू धर्मशास्त्रात ही झाडं पूजनीय मानली जातात, कारण त्यांच्यामध्ये देवी देवता वास करतात असं म्हणतात. आणि या वृक्षांची पूजा केल्यानं त्या देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आपल्या घरावरची सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होऊन आपल्या घराची प्रगती, भरभराट होते. तर आज अशाच एका अत्यंत पवित्र आणि पूजनीय झाडाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ते झाड आहे उंबराचं झाड. या उंबराच्या झाडाचे महत्त्व आणि याचा एक उपाय देखील आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण या औदुंबराच्या झाडाचे महत्त्व, महात्म्य जाणून घेऊया. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तगुरूंनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जातं, कारण श्रीहरी विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळे येतील. तसेच या औदुंबर वृक्षाचे जो पूजन भक्तिभावाने आणि मनोभावे करेल तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्यानं उग्रता शांत होईल. या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापं नष्ट होतात. या औदुंबराच्या झाडाखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं देखील फळ आपल्याला प्राप्त होतं. या औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने जर स्नान केले तर भागीरथी नदीत स्नान केल्याचं देखील आपल्याला पुण्य प्राप्त होतं. औदुंबराच्या झाडाची सेवा केल्यानं, पूजा केल्यानं धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर देखील आपल्याला प्राप्त होतं. या औदुंबर वृक्षाविषयी एक पौराणिक कथा देखील सांगितले जाते. हिरण्यकशिपू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी भगवान नरसिंहाचा अवतार घेतला होता. जेव्हा हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं की कुठे आहे तुझा देव, तेव्हा प्रल्हाद म्हणाला की माझा देव चराचरामध्ये आहे. हे ऐकून हिरण्यकशिपूने तिथं असणाऱ्या औदुंबराच्या लाकडापासून बनवलेल्या खांबाला लात मारली आणि त्या क्षणी तो खांब फोडून त्यातून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्या हिरण्यकशिपूला त्याच्या राजवाड्यात चौकटीत दाबून भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपूचे पोट फाडले. परंतु हिरण्यकशिपूच्या पोटात असणाऱ्या कालीकुंट विषामुळे भगवान नरसिंह यांच्या नखात प्रचंड घाव व्हायला लागला. त्यावेळी माता लक्ष्मीने तिथे जवळच असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळं आणून भगवान नरसिंहांना त्यांची नखं त्या फळामध्ये खुपसवायला लावली. औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान नरसिंह आणि त्यांच्या नखातील दाह थांबली व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मीचा वास नेहमी या औदुंबर वृक्षामध्ये असेल. जेव्हा भगवान नरसिंह आणि सरस्वती यांनी अमरापूर सोडण्याचा निश्चय केला तेव्हा 64 योगींनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तेथून जाऊ नये. तेव्हा नरसिंह सरस्वतीने सांगितले, काळजी करू नका, मी सदैव या औदुंबर वृक्षात वास करीन. माझा वास या औदुंबर वृक्षात कायम राहील. आपण जेव्हा माझे नाव घ्याल तेव्हा मी आपल्याला दर्शन देईल. तर अशा या उंबराच्या झाडामध्ये भगवान नरसिंह, लक्ष्मी माता आणि दत्तगुरू यांचा वास असतो. औदुंबर वृक्ष हे शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह हे सुख, संपत्ती, ऐश्वर यांचा कारक आहे. ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो तर त्या व्यक्तीच्या जीवनात धन, ऐश्वर, संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही. तर अशा प्रकारे आता आपण उंबराच्या झाडाचे म्हणजेच औदुंबराचे महत्त्व जाणून घेतले, महात्म्य जाणून घेतले. आता आपण जो उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे तर तो जाणून घेऊया. हा उपाय करण्यासाठी आपण गुरुवारी, शुक्रवारी किंवा मग इतर कोणत्याही शुभ मुहूर्तावरती हा उपाय करू शकता किंवा दर महिन्याला गुरुपुष्यामृत योग येत असतो तर त्या दिवशी केला तरी देखील चालेल. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जर तुम्ही गुरुवारी करत असाल तर बुधवारी किंवा जर शुक्रवारी करत असाल तर गुरुवारी
आपल्याला या औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. जात असताना आपल्याला सर्व पूजेचं साहित्य घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्या अक्षता घ्यायच्या आहेत तर त्या अखंड अक्षता घ्यायच्या आहेत आणि या अक्षता घेत असताना त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर एका तांब्यामध्ये आपल्याला जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये देखील चिमूटभर हळद आणि चिमूटभर काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. आणि सर्व पूजेचे साहित्य घेऊन या औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम औदुंबराला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण केल्यानंतर यातील थोडंसं पाणी आपल्याला वाचवून ठेवायचं आहे आणि घरी आणून हे पाणी संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. पिवळ्या रंगाची फुलं असतील तर अतिशय उत्तम. धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बसून एकदा श्रीहरी विष्णूंचं, माता लक्ष्मीचं आणि दत्तगुरूंचं मनापासून नामस्मरण करायचं आहे. ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. या औदुंबराला तुम्हाला 11, 101 अशा तुम्हाला शक्य होतील तर याप्रमाणे तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना मी अगोदर सांगितलेल्या प्रमाणे मंद गतीने तुम्हाला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. मनोभावे या वृक्षातील देवी देवतांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या अशा प्रकारे सेवा झाल्यानंतर या पुन्हा एकदा औदुंबराला हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की मी उद्या आपल्या झाडाचे एक छोटेसे मूळ नेण्यासाठी येत आहे, तर कृपा करून आपण माझ्यासोबत माझ्या घरी यावं आणि आम्हाला तुमचा कृपाशीर्वाद द्यावा आणि तुमच्या कृपेने आमच्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करावीत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग तुम्ही गुरुवारी करा, शुक्रवारी करा किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा त्या झाडाखाली जायचं आहे. पुन्हा एकदा झाडाची पूजा करायची आहे आणि त्या झाडाची म्हणजेच औदुंबराच्या झाडाची आपल्याला एक छोटीशी मुळी काढून घ्यायची आहे. ती मुळी घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर पुन्हा तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे किंवा गंगाजलाने तुम्ही धुवू शकता. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची, भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केलेली असेल आणि त्याच्यासमोर तुम्हाला एक पिवळं वस्त्र अंतरायचं आहे. हे वस्त्र नवीनच असावं. त्याच्यावरती एक मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे. चण्याची डाळ ही कुठे किडलेली किंवा तुटलेली नसावी. त्या चण्याच्या डाळीवरती तुम्हाला हे जे मूळ आणलेलं आहे तर ते ठेवायचं आहे. हे मूळ ठेवत असताना तुम्ही 2 मूळ, 3 मुळं किंवा जास्त मुळं आणली तरी देखील चालतील, परंतु आणल्यानंतर तुम्ही घरी आणून याचे तुकडे करायचे नाहीत. तर ज्या ठिकाणाहून तुम्ही हे मूळ घेणार आहात तर तिथूनच तुम्हाला त्याचे तुकडे करून घरी घेऊन यायचं आहे. आणि त्यानंतर अगदी विधिवत मनापासून ज्याप्रमाणे आपण भगवान श्री हरिविष्णूंची, माता लक्ष्मीची, दत्तगुरूंची पूजा करतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला या मुळीची देखील पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर या मुळीला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. जर कोणतीही तुमची अडलेली कामं असतील, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, संतान प्राप्तीच्या इच्छा असतील, धनप्राप्तीच्या कामना असतील, इच्छा मनोकामना असतील, कोणत्याही कामामध्ये जर अडचणी, विघ्न, बाधा येत असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला मनापासून या मुळीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर यातील एक मुळी तुम्हाला घ्यायची आहे. हे पिवळ्या रंगाचा कपडा आहे तर तसाच एक छोटासा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. यातील चण्याची जी डाळ आहे तर ती थोडीशी त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि या मुळीची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे. मग तुम्ही ही पोटली तुमच्या देवघरामध्ये एक ठेवू शकता. एक तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर जर सतत अडचणी, विघ्न येत असतील तर त्याच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये देखील तुम्ही ही ठेवू शकता. त्याचबरोबर देवघरात तुम्ही ज्या वेळेला ही ठेवत असाल तर त्यावेळेला तुम्हाला एक डबी घ्यायची आहे. त्या डबीमध्ये तुम्हाला कुंकू ठेवायचं आहे आणि त्या कुंकुवामध्ये तुम्हाला हे मूळ घालून ठेवायचं आहे. त्याचबरोबर चांदीची डबी जर असेल तर अतिशय उत्तम, कारण चांदीमध्ये लक्ष्मी वास करत असते आणि दररोज सकाळ संध्याकाळ देवघरातील देवी देवतांची, माता लक्ष्मीची पूजा करत असताना तुम्ही या मुळीची देखील पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावर सतत काही अडचणी, विघ्न येत असतील तर यातील एक मुळी घेऊन तुम्ही जो तुमचा मुख्य दरवाजा आहे उंबरट्याच्या वरती आतल्या बाजूला तुम्ही एक पिवळ्या रंगाच्या कापड्यामध्ये बांधून पोटली तयार करून ती आतल्या बाजूला बांधू शकता. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, पतीच्या नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तरी देखील त्यांच्याजवळ देखील तुम्ही ही मुळे ठेवू शकता. घरामध्ये कितीही मेहनत केली, कष्ट केली तरी देखील पैसा टिकत नसेल, काही ना काही अडचणी येत असतील, घरातील लक्ष्मी बाहेर जात असेल
तर दररोज या औदुंबराला तुम्हाला पाणी घालायचं आहे. दररोज जरी शक्य झालं नाही तरी दर गुरुवारी या औदुंबराला पाणी घालायचं आहे. 11 प्रदक्षिणा घालाव्यात आणि या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. यामुळं घरामध्ये सुख शांती टिकून राहते. त्याचबरोबर लग्नामध्ये जर सतत काही अडचणी येत असतील तर शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घालायचं आहे आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घराच्या कुंडीमध्ये टाकायची आहे आणि या मातीची जरी तुम्ही जर पूजा केली तरी देखील चालेल. त्याचबरोबर रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर झाडाखाली बसून चिंतन नामस्मरण करावं. महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचं लक्षात येईल. मात्र त्यात सातत्य महत्त्वाचं आहे. उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो. दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. तर आता आपण हा जो उंबराच्या मुळीचा जो उपाय पाहिलेला आहे तर तो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही अवश्य करून पाहावा. तुमच्या घरामध्ये जी कोणतीही कितीही मोठी अडचण असेल, विघ्न असेल, संकट असेल तर ते दूर होऊन तुमच्या मुलांची, पतीची, घराची प्रगती भरभराट होणार आहे. तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होणार आहेत. तर हा उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. आता हा उपाय करत असताना तुम्ही कधीही केला तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. काही अडचणी, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.